स्वाध्याय इयत्ता 9वी इतिहास धडा 7वा विज्ञान आणि तंत्रज्ञान. प्रश्न पहिला. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. एक. अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून टिंबटिंब यांची नेमणूक झाली. अ. डॉक्टर होमी भाभा. ब. डॉक्टर होमी सेठना. क. डॉक्टर APJ अब्दुल कलाम. ड. डॉक्टर राजा रामण्णा. उत्तर आहे डॉक्टर होमी भाभा. प्रश्न दुसरा. इस्रोने पूर्णतः भारतावर तयार केलेला टिंबटिंब हा पहिला दूरसंचार उपग्रह होय. अ. आर्यभट्ट. ब. इन्सॅट 1B. क. रोहिणी. ड. ॲपल. उत्तर आहे ॲपल. प्रश्न दुसरा. अ. भारताच्या विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीची कालरेषा दर्शकानुसार तयार करा. 1961 ते 1970. 1961 भारताच्या पहिल्या अग्निबाणाचे यशस्वी प्रक्षेपण. 1961 केरळ राज्यातील थुंबा इक्वेटोरियम सेंटरवरून इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च या संस्थेने भारताच्या पहिल्या संशोधक अग्निबाणाचे यशस्वी प्रक्षेपण केले. 1967 देशांतर्गत उपग्रहीय दूरसंचार केंद्र अहमदाबाद जवळील जोधपूर टेकरा या भागात उभारण्यात आले. प्रश्न दुसरा. अ. भारताच्या विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीची कालरेषा. एकोणीसशे 69 एक. ऊर्जेपासून विद्युत निर्मिती करण्यासाठी मुंबईजवळ तारापूर अणुशक्ती स्थापना झाली. 2. मुंबई येथे स्वदेशी बनावटीच्या रोहिणी 75 अग्निबाणाचे यशस्वी प्रक्षेपण. 3. इस्रोची स्थापना करण्यात आली. एकोणीसशे 70 पुण्याजवळील आर्वी येथे अंतर्देशीय दूरसंचार सेवेसाठी सुसज्ज भूकेंद्र उभारण्यात आलं. प्रश्न दुसरा. अ. एकोणीसशे 72 मुंबईत ओव्हरसीज कम्युनिकेशन सर्व्हिसची स्थापना केली. भारतीय टपाल व तार विभागाने देशात 6 आकडी पोस्टल इंडेक्स कोड पद्धती सुरू केली. एकोणीसशे 74
सागर सम्राट या ड्रीलशिपद्वारे बॉम्बे हाय परिसरात रशियन संशोधकांच्या मदतीने तेलविहीर खोदण्यास प्रारंभ झाला. 18 मे 1974 रोजी राजस्थानमधील पोखरण येथे पहिली अणुचाचणी यशस्वी केली. 1976 मुंबई व लंडन या दोन शहरात थेट दूरध्वनी संपर्क साध्य करणारी IST सेवा सुरू झाली. प्रश्न दुसरा अ. एकोणीसशे 79 पृथ्वीच्या पृष्ठभागांवरील विविध गोष्टींचे निरीक्षण दूरसंवेदन तरंगाने साध्य व्हावे यासाठी इस्रोने तयार केलेला भास्कर हा दूरसंवेदक प्रायोगिक उपग्रह भारताने सोव्हिएत युनियन या देशातून पाठवला. 1981 भास्कर 2 हा उपग्रह सोव्हिएत युनियन या देशातून पाठवण्यात आला. इस्रोने पूर्णतः भारतात बनवलेला ॲपल हा भारताच्या पहिला दूरसंचार उपग्रह फ्रेंच त्रियाना येथे पाठवला. प्रश्न दुसरा अ. एकोणीसशे 83 डॉ. APJ अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली या संस्थेने अनेक क्षेपणास्त्रे विकसित केली. 2. इन्सेंट 1B या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण झाले. 1984 1. दिल्लीत सर्वप्रथम संगणकीकृत आरक्षण व्यवस्था करण्यात आले. 2. कोलकाता येथे मेट्रो ट्रेन सुरू झाली. 1985 मुंबईजवळील तुर्भे येथे संपूर्णपणे भारतीय बनावटीची ध्रुव अणुभट्टी सुरू करण्यात आली. प्रश्न दुसरा अ. एकोणीसशे 86 भारताच्या पहिल्या अग्निबाणाचे यशस्वी प्रक्षेपण. 1987 अणुऊर्जेपासून विद्युत निर्मिती करण्यासाठी कंपनीची स्थापना झाली. 1988 पृथ्वी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली. 1989 अग्नी या क्षेपणास्त्राची चाचणी झाली.
प्रश्न दुसरा अ. 1990. आकाश या क्षेपणास्त्राची निर्मिती झाली. 1987. 12 ऑगस्ट मोबाईल सेवा सुरू झाली. 1998. कोकण रेल्वे सुरू झाली. 2000. दूरसंचार विभागातील पुनर्रचना करण्यात आली. प्रश्न दुसरा ब. पुढील संकल्पना स्पष्ट करा. 1. अवकाश संशोधन. उत्तर. अवकाश क्षेत्राचे संशोधन करणे, हवामानाचा पूर्व अंदाज घेणे, उपग्रहाविषयी अभ्यास करणे या संशोधनाला अवकाश संशोधन असे म्हणतात. अवकाश संशोधन करण्यासाठी भारतात इस्रोची स्थापना करण्यात आली. 2. टेलेक्स सेवा. देशाच्या एका भागातून दुसऱ्या भागात जलद गतीने टंकमुद्रित संदेश वहन करणे म्हणजेच टेलेक्स सेवा होय. भारतात 1963 मध्ये केंद्रीय दळणवळण खात्याने ही सेवा सुरू केली. 1969 मध्ये दिल्ली देवनागरी लिपीतून टेलेक्स सेवा प्रथम दिल्लीत व नंतर भारतभर सुरू झाली. सर्व क्षेत्रात टेलेक्स सेवेचा वापर सुरू झाला. प्रश्न तिसरा. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 1. पंडित नेहरूंनी अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली. उत्तर. 1. भारतात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे. 2. प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग करणे. 3. अणुऊर्जेचा वीजनिर्मिती व अन्य विधायक कामासाठी उपयोग करणे. 4. नवीन संशोधनाचा राष्ट्राच्या प्रगतीसाठी उपयोग करणे. या उद्देशाने पंडित नेहरूंनी 10 ऑगस्ट 1948 रोजी अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली. प्रश्न तिसरा. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. दुसरा. भारताने अणुचाचणी घेण्याचा निर्णय घेतला. 1. चीन हा देश अण्वस्त्रसज्ज देश होता तर पाकिस्तान चीनच्या मदतीने अण्वस्त्रसज्ज होण्यासाठी धडपडत होता. 2. भारताने शांतता व स्वयंपूर्णतेसाठी अणुऊर्जेचा उपयोग करण्याचे धोरण आखले होते. या धोरणाला अनुसरून व जागतिक राजकीय स्थिती लक्षात घेऊन त्यावेळच्या भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अणुस्फोट चाचणीचा निर्णय घेतला. प्रश्न तिसरा. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 3. अमेरिकेने भारतावर आर्थिक निर्बंध लादले.
1/11/1998 रोजी भारताने आपली अण्वस्त्र सज्जता सिद्ध करण्यासाठी पोखरण येथे दुसरी अणुस्फोट चाचणी केली. 2. एक हायड्रोजन बॉम्बसह 3 अणुचाचण्या घेण्यात आल्या. 3. अण्वस्त्राचा प्रथम वापर भारत करणार नाही असे भारताकडून जाहीर करण्यात आले. परंतु अशा चाचण्या घेण्यास अमेरिकेचा विरोध होता, म्हणून अमेरिकेने भारतावर तात्काळ आर्थिक निर्बंध लादले. प्रश्न 4. पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. 1. पोखरण अणुचाचणीची माहिती लिहा. उत्तर. 1. भारताशेजारील अण्वस्त्रधारी चीन व त्यांच्या मदतीने अण्वस्त्र तयार करू पाहणारा पाकिस्तान यांच्याकडून होणारा संभाव्य धोका टाळण्यासाठी भारताला अण्वस्त्र बनवणे आवश्यक होते. 2. शांतता व स्वयंपूर्णता हे भारताचे धोरण होते. 3. त्यानुसार भारताने 18 मे 1974 रोजी राजस्थानमधील पोखरण येथे पहिली अणुचाचणी यशस्वी केली. 4. मानवी वस्तीपासून लांब भूगर्भात पाण्याचा साठा जवळपास नाही या अटीनुसार पोखरण हे ठिकाण या चाचणीसाठी निवडण्यात आले. 5. 11 मे 1998 साली याच ठिकाणी दुसरी अणुचाचणी घेतली. प्रश्न 4. पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. प्रश्न 2. भास्कर 1 हा उपग्रह कोणत्या क्षेत्रासाठी उपयोगी आहे? 1. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील विविध गोष्टींचे निरीक्षण दूरसंवेदन तंत्राने साध्य व्हावे यासाठी इस्रोने तयार केला. 2. देशातील पाण्याचे साठे, खनिजाचे साठे शोधणे, हवामानाचा अंदाज घेणे. 3. या तंत्राच्या मदतीने भूगर्भविषयक, पर्यावरणविषयक, जंगलविषयक छायाचित्र घेणे. 4. समुद्रविज्ञान ओशनॉग्राफी विकसित करण्यासाठी उपयोग होतो. प्रश्न 4 ब. पुढील चुकीची जोडी ओळखा. 1. पृथ्वी जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र. 2. अग्नी जमिनीवरून पाण्याखाली मारा करणारे क्षेपणास्त्र. 3. आकाश जमिनीवरून आकाशात मारा करणारे क्षेपणास्त्र. 4. नाग शत्रूचे रणगाडे नष्ट करणारे क्षेपणास्त्र. चुकीची जोडी अग्नी जमिनीवरून पाण्याखाली मारा करणारे क्षेपणास्त्र. योग्य जोडी अग्नी सामरिक क्षेपणास्त्र. प्रश्न 5 पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. तुमच्या वापरात असणाऱ्या कोणकोणत्या सुविधांमध्ये उपग्रह तंत्रज्ञानाचा प्रभाव पडलेला आहे? उत्तर. 1. मोबाईल. 2. संगणक.
3 रेडिओ, 4 टीव्ही सेट या माध्यमांमध्ये उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर केलेला असल्याने दूरवरच्या व्यक्तीला पाहता येते, बोलता येते, ईमेल वा फोटो पाठवता येतो, माहिती टंकलिखित करून पाठवता येते. दैनंदिन बातम्या दूरदर्शन वरील कार्यक्रम या उपग्रहाद्वारे आलेल्या असतात. प्रश्न 5वा पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. दुसरा आहे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन असे संबोधले जाते. उत्तर डॉक्टर कलाम यांच्या नेतृत्वाखाली 1988 मध्ये पृथ्वी क्षेपणास्त्राची चाचणी आणि 1989 मध्ये अग्नी या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. 2. इंटिग्रेटेड गाइडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत क्षेपणास्त्र विकासाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. 3. पृथ्वी हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र बनवण्यात आले. असे बहुमोल योगदान देणाऱ्या व क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक असणाऱ्या एपीजे अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन असे संबोधले जाते. प्रश्न 5वा पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. तिसरा आहे संगणकीकृत रेल्वे आरक्षण कसे करता येते. उत्तर 1. रेल्वे आरक्षण करण्याकरता संगणक व मोबाईल स्मार्टफोन यांचा उपयोग करता येतो. 2. यातील संगणकाद्वारे रेल्वे आरक्षण करण्याकरता पुढील प्रक्रिया करावी लागते. 3. सर्वप्रथम भारतीय रेल्वेच्या या संकेतस्थळाला भेट द्यावी. 4. या वेबसाईटवर युजर आयडी पासवर्ड टाकून स्वतःचे अकाउंट उघडा. 5. त्यानंतर आपणास कुठे जावयाचे आहे हे फॉर्मवरील मूळ ठिकाण व जाण्याचे ठिकाण निवडा. प्रश्न 5वा पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. चौथा आहे कोकण रेल्वेची वैशिष्ट्ये कोणती ते लिहा. उत्तर 1. 1998 मध्ये कोकण रेल्वे सुरू झाली. 2. सुमारे 760 किलोमीटर लांबीच्या गोवा, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र या 4 राज्यात असलेल्या कोकण रेल्वे मार्गावर तंत्रज्ञानाचे अनेक विक्रम आहेत. 3. या मार्गावर एकूण 12 बोगदे आहेत. कारबुडवे येथील 6.5 किलोमीटर लांबीचा बोगदा आहे. 4. 179 मोठे व 1819 छोटे पूल या मार्गावर आहेत. 5. शरावती नदीवर 206.8 मीटर लांबीचा सर्वात मोठा पूल आहे. 6. रत्नागिरीजवळ पनवेल नदीवर 64 मीटर लांबीचा सर्वात उंच पूल आहे.